नमस्कार, मी सुवर्णा जोशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जगभरामध्ये काय घडतंय बघणार आहोत वेगवान स्वरूपात. चीनमधील मुख्य भूप्रदेशामध्ये गुरुवारी कोविडची एकही केस आढळली नाही, पण बाहेरून आलेल्या 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. नॅशनल हेल्थ कमिशननं शुक्रवारी ही माहिती दिली. शांघायमध्ये 3 नवी प्रकरणं कोरोनाची नोंदवली गेली आहेत, तर गुरुवारी फुजियान आणि शांग्सी इथं प्रत्येकी 1 प्रकरण नोंदवलं गेलंय. गुरुवारी 8 कोविड रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. बरं केल्यानंतर ते बाहेर पडले रुग्णालयातून. गुरुवारी बाहेरून आलेल्यांपैकी 3826 प्रकरणांपैकी 3555 जणांना आरोग्य तपासणीनंतर सोडून देण्यात आलं, तर 275 जणांना हॉस्पिटलमध्येच दाखल करून घेण्यात आलं. जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील सेंटर फॉर सिस्टम्स सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या अहवालानुसार अमेरिकेत कोविडच्या एकूण रुग्णांची संख्या गुरुवारी 12.2 दशलक्ष इतकी नोंदवण्यात आली. CSSEच्या आकडेवारीवरून देशातील एकूण कोविड प्रकरणांची संख्या 1,28,79,762 वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत मृतांची संख्या 2,63,413 इतकी झाली आहे. अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननं बुधवारी एका अहवालातून इशारा दिला आहे की रुग्णांची संख्या वाढू शकते, कारण अनेक जण टेस्ट करत नाहीत, कारण त्यांच्यात कोणतीही लक्षणं त्यांना आढळत नाहीत. फुटबॉल सुपरस्टार डिएगो मॅराडोना यांचा गुरुवारी दफनविधी करण्यात आला. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनॉस आयर्सच्या रस्त्यावर लाखो चाहत्यांनी त्यांच्यासाठी शोक व्यक्त केला. मॅराडोना यांचं पार्थिव प्रचंड सुरक्षा व्यवस्थेत कासा रोसाडा या राष्ट्रपतींच्या निवासस्थानापासून बेला विस्टाच्या दफनभूमीपर्यंत नेण्यात आलं. अंत्ययात्रा निघण्यापूर्वी बरेच चाहते समर्थक शेवटच्या क्षणी मॅराडोना यांचा जयजयकार करत होते. भावनिक होऊन निवासस्थानाच्या सुरक्षा भिंतीवरही काही जण चढले होते. काहींनी तर त्यांच्या पार्थिवाच्या दिशेनं फुटबॉल जर्सी हवेत उडवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. व्हॅटिकन पोपच्या निवडणुकांदरम्यान सांता मार्था हॉटेल सिक्वेस्टर कार्डिनल्ससाठी बांधण्यात आलं, जे कार्डिनल्स शनिवारी आणि रविवारी समारंभामध्ये सहभागी झाले होते. त्यांना या ठिकाणी क्वारंटाईन केलं गेलं, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग टळेल. त्यांना त्यांचं जेवणही त्यांच्या दारापर्यंत पोहोचवलं जात होतं. व्हॅटिकनच्या आरोग्य यंत्रणेकडून कोविड चाचणी केली जाते आणि 10 दिवस क्वारंटाईन केलं जातं. शनिवारी पोप फ्रान्सिस यांनी 13 चर्च सदस्यांची निवड केली आणि तो गट पोप निवडीचं काम करेल. त्यालाच कार्डिनल्स असं म्हटलं जातं. हे कार्डिनल्स इतकं सक्त सगळं असेल असं त्यांना वाटलं नव्हतं, असं सांगतात. फुटबॉल सुपरस्टार डिएगो मॅराडोना यांना अखेरचा निरोप देण्यात आला. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनॉस एरिसमध्ये त्यांना दफन करण्यात आलं. त्यावेळी 10,000पेक्षा जास्त चाहते अर्जेंटिनाच्या रस्त्यांवर शोकाकुल अवस्थेमध्ये उपस्थित होते. अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान कासा रोसाडा ते दफनविधी होणारं बेला विस्टा मैदानापर्यंत मॅराडोनांचं पार्थिव अत्यंत कडक सुरक्षेत नेलं गेलं. अर्जेंटिनामध्ये 3 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता. बुधवारी हृदयविकाराच्या झटक्यानं फुटबॉलच्या या सुपरस्टारचं निधन झालं. चीन आणि दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्र संघटना एकत्र येऊन भविष्यात संबंध मानवजातीसाठी चांगलं काम करू शकतात, असं चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग म्हणाले. 17व्या चायना एशियन एक्स्पो आणि चीन एशियन बिझनेस अँड इन्व्हेस्टमेंट समिटच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये शी जिनपिंग व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. जर्मनीमध्ये 1 दशलक्ष लोकांना कोरोनाची लागण झाली असून एक नवी उंची या कोरोनाच्या संख्येनं गाठली आहे. जर्मनीमध्ये कोरोनाचा कहर झाला आहे. अशा देशांच्या यादीतला एक देश बनलाय, त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते. रॉबर्ट कोच इन्स्टिट्यूट या देशातील रोगनियंत्रण केंद्राच्या आकडेवारीवरून असं दिसून येत आहे की कोविडमुळे आतापर्यंत 15,000हून अधिक जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे जर्मननं वेव्ह ब्रेकर म्हणजेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 2 नोव्हेंबरपासून लॉकडाऊन सुरू केलं होतं, ज्यात रेस्टॉरंट्स, बार्स आणि खेळाशी निगडीत ठिकाणं बंद होती, पण शाळा, दुकानं, सलून्स खुली ठेवण्यात आली होती. दक्षिण कोरियामध्ये सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या 500नं वाढली आहे. यामुळे देशाच्या पंतप्रधानांनी या विकेंडला नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. दक्षिण कोरियाच्या आरोग्य मंत्रालयानं गुरुवारी 525 नव्या कोरोना रुग्णांची वाढ नोंदवली. त्यातले 337 रुग्ण हे महानगरांमधून समोर आले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हेही स्पष्ट केलं की महानगरामध्ये वेगानं कोरोना पसरतो आहे आणि त्या कोरोना रुग्णांमुळे रुग्णवाढीची संख्या वाढते आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क, सावध राहण्याची गरज आहे.
ब्रिटिश ऑस्ट्रेलियन शिक्षणतज्ञ केली मुरे गिल्बर्ट शुक्रवारी ऑस्ट्रेलियातील आपल्या घरी परतले. गेले 2 वर्षांहून जास्त काळ त्या इराणच्या तुरुंगामध्ये होत्या. इराणमधून सुटका झाल्यानंतर मुरे गिल्बर्ट यांनी ऑस्ट्रेलियातील सार्वजनिक आरोग्य खात्याचे अधिकारी आणि ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली. मुरे गिल्बर्ट यांनी काही दिवस क्वारंटीन त्यांना राहावं लागेल असं ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं आहे. गुप्तहेरी केल्याप्रकरणी मुरे गिल्बर्ट यांना इराणमध्ये तुरुंगात टाकण्यात आलं होतं. थायलंडमध्ये अटकेत असलेल्या थायलंडच्या 3 कैद्यांच्या बदल्यात मुरे गिल्बर्ट यांची सुटका करण्यात आली आहे. तैवानच्या संसदेत शुक्रवारी प्रचंड गदारोळ झाला. अमेरिकेहून पोरकणी बीफ आयात करण्याच्या धोरणाला लवकरच मंजुरी देण्यात येणार आहे. यावरून लोकप्रतिनिधी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. विरोधकांनी एकमेकांवर डुकराचं मांस फेकून मारलं. तैवानचे प्रमुख यू स्टेंग चँग यांचा हे धोरण संमत करून घेण्याचा प्रयत्न होता, पण विरोधकांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. विरोधकांनी पिशव्या भरून डुकराचं मांस आणलं होतं, ते त्यांनी संसदेत फेकलं. सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. त्यामुळे संसदेत प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये ऐन थँक्सगिव्हिंगच्या दिवशी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. जोरदार वाऱ्यामुळे वणवा फडकण्याची शक्यता होती, त्यामुळे या भागातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. जवळपास लॉस एंजेलिस आणि वेंचुरामधील 5,000 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. या परिसरात आणखीही जोरदार वारं वाहत होतं किंवा वाहत राहील अशी शक्यता वर्तवली गेलेली आहे. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन हे कोरोनाच्या परिस्थितीमुळे संतापले. त्यांनी सागरातील मासेमारीला बंदी घालून राजधानी प्यॉंगयांग बंद केली आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरता त्यांनी संतापाच्या भरात दोघांना मृत्यूदंड दिला आहे. किम सरकारनं प्रदेशातील राजनैतिक अधिकाऱ्यांना अमेरिकेला भडकावणारी कुठलीही कृती करण्यापासून दूर राहण्यास सांगितलं आहे. अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांचा उत्तर कोरियाबाबत दृष्टिकोन किंवा धोरण काय असेल याचा अंदाज अजून किम यांना आलेला नाही. किम यांनी राष्ट्रीय गुप्तचर सेवेची बैठक घेतली. त्यावेळी उपस्थित असलेल्या हा ते केऊंग यांनी सांगितलं की किम जोंग उन हे संतापले. कोरोना आणि त्याचे आर्थिक परिणाम यामुळे त्यांचं वर्तन विचित्र आणि लहरी झालेलं आहे. उत्तर कोरियातील आर्थिक व्यवहाराशी संबंधित एकाला आणि नंतर परदेशातून वस्तू आणण्याच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या एकाला ऑगस्टमध्ये मृत्यूदंड देण्यात आला आहे. जपानी एअरक्राफ्ट हायाबुसा 2 जवळपास 1 वर्षाच्या प्रवासानंतर पृथ्वीच्या जवळ आलं आहे. सूर्यमालेच्या जन्मासंबंधी काही महत्त्वाची माहिती, मातीचे नमुने घेऊन हे एअरक्राफ्ट परतणार आहे. या मातीच्या नमुन्यांमधून अत्यंत महत्त्वाचा दुवा हाती लागू शकतो असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. 6 डिसेंबरपर्यंत हे एअरक्राफ्ट पृथ्वीवर परतण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरसची निर्मिती चीनमध्ये झाली याबाबत चौकशीसाठी पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून ऑस्ट्रेलियानं दबाव वाढवला होता. त्यामुळे चीननं ऑस्ट्रेलियन वाईनवरील आयात कर वाढवला. हा आयात कर 212.1% इतका वाढवण्यात आला असून तो शनिवारपासून लागू होणार आहे. ऑस्ट्रेलियन वाईन कमी किमतीत मिळत असल्यामुळे चीनमधील वाईन उत्पादकांचं नुकसान होत असल्याचं स्पष्टीकरण चीनच्या वाणिज्य मंत्रालयानं दिलं आहे. ब्रिटन युरोपियन युनियनसोबत आर्थिकदृष्ट्या पूर्णविराम लावण्याच्या तयारीत आहे आणि एका आगामी बाईक उत्पादनाची सगळेच वाट पाहत आहेत. कोरोना व्हायरस या साथीच्या आजारामुळे उद्भवलेल्या संकटामुळे बाईकचा पुरेसा पुरवठा नसल्याची शक्यता वर्तवली जाते. ब्रॉम्प्टन सायकल लिमिटेडच्या टीमनं 47 देशांमध्ये स्वतः कंपनीनं हातानं बनवलेल्या फोल्डिंग बाईक्सची निर्मिती केली गेली. त्यांना वाटलं की ते आता विक्रीसाठी ब्रेक्झिटसाठी देखील तयार आहेत. त्यांच्याकडे काही प्रमाणात साठा उपलब्ध देखील आहे, पण त्यानंतर कोरोना व्हायरस सगळ्या देशभर पसरला आणि उत्पादन वितरण दोन्हीही ठप्प झालं. काही काळ लॉकडाऊन दरम्यान दुकानं बंद असल्यामुळे ऑर्डर्स झाल्या नाहीत. पुन्हा एकदा सगळं सुरळीत झालं तर विक्रीमध्ये वाढ होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी ऑस्ट्रेलियावर आरोप केला आहे. कोरोना व्हायरसच्या फैलावाच्या चौकशी संदर्भात पाठिंबा दर्शवण्यासह 2 देशांमधील वाद वाढल्यामुळे ऑस्ट्रेलियानं चीनच्या राष्ट्रीय हिताचं नुकसान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. झाओ म्हणाले की काही लोक ही शीतयुद्धाच्या मानसिकतेत आणि वैचारिक पूर्वग्रहांचं पालन करणारे ऑस्ट्रेलियामधील काही लोक वारंवार चीनच्या मुख्य हितसंबंधांच्या मुद्द्यांवर चुकीचे शब्द वापरत असून चुकीचं कृत्यही करत आहेत. ऑस्ट्रेलिया आता ऑस्ट्रेलियन वाईनवर आयात कर वाढवते आहे आणि 212.1% निर्यातीची पर्यंतची अँटी डम्पिंग शुल्क शनिवारपासून लागू केली जाणार आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी सांगितलं की चीनच्या हुआवेई सारख्या नेटवर्किंग उपकरण पुरवठादारांना अडथळा आणणाऱ्या नवीन कायद्यानंतर ब्रिटननं बाजार अर्थव्यवस्था आणि मुक्त व्यापाराच्या तत्वांचं उल्लंघन केलेलं आहे.
ब्रिटिश अर्थव्यवस्थेचा मोकळेपणा आणि औदार्य तसंच ब्रिटनमधील परकीय गुंतवणुकीची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. शुक्रवारी टोकियोमध्ये 570 कोरोना रुग्णांची नोंद झाली. शहरातील बार, कराओके सेंटर्स आणि हॉटेल्स रात्री 10 वाजल्यानंतर बंद करण्याची विनंती करण्यात आली. शनिवारपासून 17 डिसेंबरपर्यंत हे नियम लागू असतील. परिस्थिती पाहता अजूनही अत्यंत सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे आणि आम्ही राष्ट्रीय सरकार आणि टोकियो यांच्या तीव्र संकटाचे पडसाद उमटत असल्याचं नमूद करतो, असं जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव कॅट्सुनोबू काटो यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. थायलंडमध्ये लोकशाहीचे समर्थक बुधवारी पुन्हा एकदा राजधानीत निषेधार्थ रस्त्यावर उतरले. त्याचप्रमाणे सरकारनं त्यांच्या विरुद्ध कायदेशीर लढाई सुरू केली आहे. राजशाहीची बदनामी करण्याच्या विरोधात कठोर कायद्याचा वापर पुन्हा सुरू केला गेला आहे. मंगळवारी पोलिसांनी 12 निषेधार्थी नेत्यांना राजपरिवारातील प्रमुख सदस्यांची बदनामी किंवा अपमान केल्याच्या आरोपाचं उत्तर देण्याकरता समन्स बजावलं होतं. या गुन्ह्यास 15 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. हाँगकाँगमधील लोकशाही समर्थक विधानसभा नेते वू ची वाई यांनी बुधवारी हाँगकाँगचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅरी लॅम यांच्या धोरणात्मक भाषणावरून टीका केली आहे. वित्त, विमानचालन आणि तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात चीनबरोबर करत असलेल्या अधिकाधिक सहकार्यानं हाँगकाँग हे आंतरराष्ट्रीय शहर उद्ध्वस्त होईल. ते म्हणाले की आम्ही नेहमीच आपली अर्थव्यवस्था त्यांच्या स्वाधीन ठेवू शकत नाही. आपल्या सगळ्या मूळ गोष्टींना एका विशिष्ट देशाशी बांधील ठेवता येऊ शकत नाही आणि आपण ते करूही शकत नाही, असं वू ची वाई म्हणाले. बगदादमध्ये शुक्रवारी शक्तिशाली शिया धर्मगुरू मुग्ददा अल सद्र यांच्यासह एकात्मता दर्शवण्याकरता हजारो नागरिक एका आंदोलनात सहभागी झाले. आंदोलकांनी इराकचे झेंडे आणि अल सद्र आणि त्यांचे वडील मोहम्मद अल सद्र यांचे पोस्टर्स सर्वत्र लावले होते, ज्यांचा 1999 मध्ये मृत्यू झाला. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी 4 वर्षांपूर्वी त्यांची उपराष्ट्राध्यक्षपदाची सूत्र सोडली होती. आता ते नव्याने राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे अमेरिका इराणमधील तणाव संपवून अमेरिका इराण धोरण ते परत आणतील अशी आशा इराणच्या अध्यक्षांनी बुधवारी व्यक्त केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी तेहरानच्या अणुकरारावर पुन्हा भाष्य केलं. दरम्यान अणुबॉम्ब मिळवण्याच्या जवळ पोहोचलेला इराण आणि इराणबाबत उदार धोरण स्वीकारणारे अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी इशारा देण्यासाठी सौदीच्या क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी इस्रायली पंतप्रधानांची भेट घेतली. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं शुक्रवारी सांगितलं की ट्रान्सिस्ट्रिया या क्षेत्रातील रशियन सैन्याविषयी माल्दोवाचे राष्ट्राध्यक्ष मिया सांड्रू यांनी नुकत्याच दिलेल्या निवेदनात ट्रान्सिस्ट्रियन या समस्येवर शांततेनं तोडगा काढण्याचा उद्देश असल्याचं ते म्हणाले आहेत. आम्ही हे आठवण करून देऊ इच्छितो की ज्या प्रदेशात रशियन शांतता प्रस्थापित आहे तिथं 25 वर्षांपासून स्थिरता कायम आहे. अजिबात रक्त सांडलेलं नाही आणि गोळीही चालवली गेलेली नाही, म्हणजे गोळीबार झालेला नाही, असं प्रवक्ते मारिया जाकारोवा म्हणाले. दक्षिण कोरियामध्येही कोरोनाबाधितांची संख्या वाढतीये. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांचा आकडा 500च्या वर पोहोचला. त्यामुळे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी नागरिकांनी घरी राहावं असं आवाहन दक्षिण कोरियाच्या पंतप्रधानांनी केलं. शुक्रवारी 2 तासांमध्ये जवळपास 569 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. एकूण कोरोनाबाधितांची संख्या 32,887 वर पोहोचली आहे. 516 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. डाऊनटाऊन बफेलो इथल्या मॅकिनले या स्मारकामध्ये थँक्सगिव्हिंग डेच्या दिवशी एक अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना गुरुवारी पहाटे 7:30 वाजता घडली. अतिशय वेगानं गाडी चालवल्यामुळे हा अपघात झाला असा पोलिसांचा दावा आहे. जो बायडेन यांना 3 नोव्हेंबरच्या निवडणुकीमध्ये विजयी घोषित केलं तर आपण व्हाईट हाऊस सोडण्यास तयार आहोत असा सूर अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आळवला आहे. मात्र त्यांनी पराभव मान्य केलेला नाही. मतदानात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा दावा त्यांनी केला असून त्याबाबत पुरावे देण्याचं मात्र त्यांनी टाळलं आहे. ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स राज्याच्या प्रधानमंत्र्यांनी गुरुवारी सांगितलं की वादग्रस्त अनुदानाच्या निर्णयामुळे त्यांच्यावर झालेले आरोप त्यांना मान्य आहेत, पण हे अनुदान चांगल्या हेतूनच दिल्याचा त्यांचा दावा होता. स्थानिक माध्यमांनुसार 252 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलरचं अनुदान विविध उपक्रमांकरता देण्यात आलं होतं. सरकारनं ठराविक विभागांना अनुदान न देता सगळ्याच कामांकरता अनुदान द्यावं ही विरोधकांची मागणी होती. जगातलं सगळ्यात उंच शिखर माउंट कोमोलांगमा
हे गिर्यारोहकांचं आवडतं ठिकाण आहे, पण काहीच पर्वतप्रेमी किंवा गिर्यारोहकांना इथं जाण्याची संधी मिळते। इटलीच्या लुसियानो कॅमिनॅची यांनी अनेक चढाया केलेल्या आहेत, पण तिबेटमधल्या 2च शिखरांनी त्यांना आकर्षित केलं। त्यातलं एक माउंट कोमोलांगमा चढण्याचं त्यांचं स्वप्न साकार झालंच, वर या ट्रेकनं त्यांना कादंबरी लिहिण्यासही प्रोत्साहित केलं असं लुसियानो सांगतात। त्यांनी काढलेल्या फोटोंमधून आणि सांगितलेल्या अनुभवांवरून, आठवणींमधून या शिखर परिसरातलं वातावरण आणि संस्कृती डोळ्यासमोर उभी राहते। आंतरराष्ट्रीय समुदायाला एकत्रितपणे काही सामायिक आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे, म्हणजेच अर्थकारण पूर्वपदावर आणण्यासाठी भविष्यात सामाजिक एकोपा वाढवण्याकरता चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी काही महत्त्वपूर्ण योजना आखल्या। याबाबत 10 नोव्हेंबरला जिनपिंग यांनी बीजिंगमध्ये शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या प्रमुखांच्या राज्य परिषदेच्या 20व्या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होऊन संवाद साधला। एकाच भूभागात राहणाऱ्या आपल्या सगळ्यांचेच हेतू, आवड आणि भाग्य एकमेकांशी जोडली गेलेली आहेत, त्यामुळे परस्परांशी निगडीत असा सशक्त समुदाय तयार करण्याकरता शी यांनी SCOच्या सदस्य देशांना आवाहन केलं। पुढच्या वर्षी जेव्हा ही संस्था 20वा वर्धापन दिन साजरा करेल, तेव्हा जगाला शांघाय स्पिरिट काय आहे ते दाखवून देऊया आणि आर्थिकदृष्ट्या सशक्त बनवूया शांघायला, असं जिनपिंग म्हणाले। दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांनी गुरुवारी सोल इथं चीनी स्टेट काउन्सिलर आणि परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली। या बैठकीत वांग असं म्हणाले की दक्षिण कोरिया आणि चीन यांनी एकत्रितपणे कोरोना या महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत। त्याकरता बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह आणि दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय विकास रणनीती दरम्यान सहकार्याला प्रोत्साहन देण्याकरता चीन दक्षिण कोरियाबरोबर कार्य करण्यास, म्हणजे एकत्रित काम करायला तयार आहे। गुरुवारी हंगेरी आणि पोलंडच्या नेत्यांनी युरोपियन युनियनचा पुढचा अर्थसंकल्प आणि मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या कोविडसाठीचा निधी, ज्याकरता आपला वेटो कायम ठेवण्याचं स्पष्ट केलं। लोकशाही निकषांचं उल्लंघन करणाऱ्या सदस्यांच्या निधीला नकार देऊन पोलंड आणि हंगेरीला लक्ष केलं जात आहे, पण ब्रुसेल्सच्या कायद्याचे निकष चिथावणीखोर आहेत, ज्या विरोधात EUनं कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे। चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी गुरुवारी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांची भेट घेतली। यावेळी विविध मुद्द्यांवर परस्परांना सहकार्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये एकमत झालं। कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यांनी दक्षिण कोरियाला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं। त्यांनी उत्तर कोरियाबरोबर झालेले अणुकरार, व्यापार आणि शांततेत तोडगा काढण्यासाठी अधिक सहकार्य करण्याचं आवाहन केलं। 2016 मध्ये चीन आणि दक्षिण कोरियात करार झाला होता, त्यावर कायम राहण्याच्या करारावर यावेळी पुन्हा सहमती झाली आहे। तुर्कीच्या कोर्टानं गुरुवारी हवाई तळावरच्या हल्ल्याबद्दल काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली। राजधानी अंकाराच्या बाहेरील भागात अकिन्सी हवाई तळावर जनरल आणि लढाऊ जेट पायलट यांच्यासह एकूण 475 जणांच्या विरोधात न्यायालयीन सुनावणीची प्रक्रिया सुरू होती। जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। पुढच्या घडामोडींकडे वळूया। अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोच्या तटरक्षक दलानं 3 व्यक्ती आणि 2 कुत्र्यांचा जीव वाचवलाय। कॅलिफोर्नियाच्या बंदरावर हे सगळे बुडत असताना त्यांना वाचवण्यात अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोच्या हवाई दलाला यश आलेलं आहे। तटरक्षक दलानं ही माहिती दिली आहे। अझरबैजानमधील कालबजारमधील रहिवाशांना आता त्यांच्या घरी परत जाण्याचे वेध लागले। सध्या हे सगळेजण गांजा इथं राहत आहेत। शस्त्रसंधीनंतर आता मायदेशी परतण्याचे या निर्वासितांना वेध लागले आहेत। नागोर्नो कराबाखमध्ये अमेरिकन लष्कर आणि अझरबैजानमध्ये कित्येक आठवडे युद्ध झाल्यानंतर ही शस्त्रसंधी झाली आहे। अझरबैजानच्या नियंत्रणाखाली देण्यात आलेला कालबजार हा दुसरा प्रदेश आहे। तर या होत्या सगळ्या वेगवान घडामोडी। जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।